शिक्षक मित्रांनो, मिशन टीईटी पार्ट 2 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विषय मराठी, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. प्रश्न पहिला, मनाचे श्लोक या ग्रंथाचे लेखक कोण? ए. रामदास स्वामी, बी. तुकाराम महाराज, सी. नामदेव, डी. ज्ञानेश्वर. आणि याचं अचूक उत्तर आहे ए. रामदास स्वामी. प्रश्न दुसरा, संत नामदेव यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? ए. पैठण, बी. आळंदी, सी. नांदेड, डी. नरसी. आणि याचं अचूक उत्तर आहे डी. नरसी. प्रश्न तिसरा, मी पावसाला सांगितलं ही कविता कोणाची आहे? ए. बहिणाबाई चौधरी, बी. शांताबाई शेळके, सी. सुरेश भट, डी. मंगेश पाडगावकर. आणि अचूक उत्तर आहे बी. शांताबाई शेळके. प्रश्न 4, माझं गाव या निबंध प्रकारात कोणता प्रकार येतो? ए. कथा, बी. पत्र, सी. वर्णनात्मक निबंध, डी. संभाषण. आणि अचूक उत्तर आहे वर्णनात्मक निबंध. प्रश्न 5, अभ्यास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ए. शिक्षण, बी. शिकवण, सी. वाचन, डी. प्रयत्न. आणि याचं अचूक उत्तर आहे ए. शिक्षण. प्रश्न 6, सावित्रीबाई फुले या कवयित्रीने कोणत्या विषयावर कविता लिहिल्या? ए. निसर्ग, बी. समाज सुधारणा, सी. प्रेम, डी. युद्ध. आणि याचं अचूक उत्तर आहे बी. समाज सुधारणा. प्रश्न 7, आकाश या शब्दाचा लिंग कोणता? ए. पुल्लिंग, बी. स्त्रीलिंग, सी. नपुंसकलिंग, डी. द्विलिंग. आणि याचं अचूक उत्तर आहे सी. नपुंसकलिंग. प्रश्न 8, मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय? ए. मुलगे, बी. मुले, सी. मुलगी, डी. मुलेगा. आणि याचं अचूक उत्तर आहे ए. मुलगे. प्रश्न 9, तो शाळेत गेला या वाक्यात क्रियापद कोणते? ए. तो, बी. शाळेत, सी. गेला, डी. नाही. आणि याचं अचूक उत्तर आहे सी. गेला. प्रश्न 10, सुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ए. दुःख, बी. आनंद, सी. प्रसन्न, डी. शांती. आणि याचं अचूक उत्तर आहे ए. दुःख. प्रश्न 11, मी वाचन करतो या वाक्याचा काळ कोणता आहे? ए. वर्तमान काळ, बी. भूतकाळ, सी. भविष्यकाळ, डी. अपूर्ण भूतकाळ. आणि अचूक उत्तर आहे ए. वर्तमान काळ. प्रश्न 12, घर या शब्दाचा अर्थ काय? ए. निवासस्थान, बी. खेळणे, सी. बाग, डी. पुस्तक. आणि याचं अचूक उत्तर आहे ए. निवासस्थान. प्रश्न 13, आम्ही बागेत गेलो या वाक्यातील सर्वनाम कोणते? ए. आम्ही, बी. बागेत, सी. गेलो, डी. मध्ये. आणि याचं अचूक उत्तर आहे आम्ही. प्रश्न 14, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला आहे? ए. संस्कृत, बी. हिंदी, सी. मराठी, डी. उर्दू.
आणि याचं अचूक उत्तर आहे सी मराठी. प्रश्न 15. पाऊस कोसळत आहे या वाक्यात क्रियापद कोणते आहे? ए पाऊस, बी कोसळत आहे, सी आहे, डी कोसळ. आणि अचूक उत्तर आहे बी कोसळत आहे.